नमस्कार मंडळी, मी डॉक्टर सौरभ जोशी, ॲस्ट्रॉलॉजर, वास्तू कन्सल्टंट, लाईफ कोच आणि IPHM अक्रेडिटेड काउन्सिलर. मित्रांनो, आजचा आपला जो विषय आहे तो काउन्सिलिंग रिगार्डिंगच आहे. इतक्यातच माझ्याकडे क्लायंट येऊन गेले आणि त्यांचा प्रश्न हा होता की त्यांना मनःशांती अजिबात नव्हती मित्रांनो. आणि त्याच्यामागचं ही खूप कॉमन गोष्ट आहे हल्लीच्या काळात तुम्ही म्हणाल, पण त्यांनी आत्तापर्यंतचे सगळे उपाय करून झाले होते. त्यांनी ॲस्ट्रॉलॉजिकल रेमेडीज फॉलो करत होते, त्यांनी वास्तूमध्ये तसे अपडेट्स चेंजेस केले होते. त्यांनी ह्या संदर्भात जे जे कोणी काय काय सांगतील त्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या. खूप लोकांचा गायडन्स घेतला होता, पण अपेक्षित रिझल्ट्स मिळत नव्हते मित्रांनो. त्यानंतर जेव्हा ते माझ्याकडे आले तेव्हा त्यांचं महत्त्वाचं म्हणणं हेच होतं की मी ॲस्ट्रॉलॉजिकली आणि वास्तू पर्स्पेक्टिव्ह सगळ्या रेमेडीज केलेल्या आहेत, तरी मला अपेक्षित काय रिझल्ट्स मिळत नाही आहेत, तर मी काय करू. तर मला त्यांच्याशी बोलताना एक गोष्ट जाणवली ना मित्रांनो, की त्यांच्याकडे सगळं आहे, बंगला, गाडी, पैसा, अडका, सगळं 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 आहे. पण एक गोष्ट जी मिसिंग होती ना त्यांच्यामध्ये, ती गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे या सगळ्या गोष्टी होत्या, पण त्यांची काही द्यायची तयारी नव्हती मित्रांनो. काही गोष्टी सोडायची, म्हणजे इन द सेन्स मला कुठल्या पर्स्पेक्टिव्हली म्हणायचं आहे की ते त्यांना जो घेण्यामध्ये इंटरेस्ट होता ना, तेवढा इंटरेस्ट देण्यामध्ये नव्हता. आणि हेच मूळ प्रिन्सिपल आहे मित्रांनो. जर तुम्ही देऊ शकलात ना, तरच तुम्हाला मानसिक शांतता मिळू शकते. म्हणजे मला थोडंसं ह्याच्यामध्ये पुढं जाऊन असं सांगायचं आहे, कसं होतं की ते सोबत असं म्हणू शकता तुम्ही, वेगवेगळ्या गोष्टींचा एवढा साठा करून ठेवला होता ना त्यांनी, आणि त्या प्रत्येक ठिकाणी त्यांचा जीव अडकला होता मित्रांनो. आणि ह्या गोष्टींमुळे व्हायचं काय की त्यांना भलेही सगळं असेल तरी कायम डोक्यात त्या गोष्टींचे विचार यायचे आणि मानसिक शांतता मिळायची नाही. आणि ह्याच्यामध्ये मला कुठेतरी एक वपू काळेंचं वाक्य पण आठवतं मित्रांनो, की वपू काळे काय म्हणतात, माणसाची अवस्था कशी असते माहिती आहे का, त्याला समुद्राचा तळही बघायचा असतो आणि तिथं जाऊन त्याला मोकळा श्वासही घ्यायचा असतो. हे असं नाही ना होत मित्रांनो. तुम्हाला जर समुद्राचा तळ बघायचा असेल तर तुम्हाला तिथं मोकळा श्वास नाही घेता येणार. तुम्हाला काहीतरी ऑक्सिजन सिलेंडर घेऊन तिथे मोकळा श्वास किंवा श्वास घ्यायला लागेल. सो असं असतं, तुम्हाला काहीतरी गोष्टी सोडायला लागतात काहीतरी मिळवण्यासाठी. म्हणूनच तुम्हाला जर मनःशांती हवी असेल ना, तर तुम्ही ज्या काही गोष्टींना पकडून बसला ना मित्रांनो, त्या गोष्टी तुम्हाला सोडायला लागतील. जर तुमची काहीतरी सोडून द्यायची तयारी असेल तरच तुम्ही मनःशांती मिळवू शकता. नाहीतर तुम्ही कितीही ॲस्ट्रॉलॉजी पर्स्पेक्टिव्ह रेमेडीज करा, वास्तू पर्स्पेक्टिव्ह रेमेडीज करा, कोणी काय सांगेल ते करा, पण जर तुम्ही काही सोडू नाही शकलात की जे तुम्हाला बांधून ठेवतं, तर तुम्हाला मनःशांती मिळणं दुरापास्त आहे मित्रांनो. म्हणून जाता जाता एवढंच सांगेल की तुम्हाला काहीतरी हवंय तर काहीतरी सोडायला लागेल, आणि ते काहीतरी सोडायची तयारी करा. आणि त्याच्यासाठीच अध्यात्म खूप गरजेचं आहे मित्रांनो, की ते तुम्हाला तुम्ही काहीही सोडा तरी तुमच्यात काहीही फरक पडणार नाही, किंवा तुम्ही आहे तसे तिथं छानपैकी राहू शकता याची जाणीव करून देईल. म्हणूनच सोडायची तयारी ठेवा, मिळेल. आणि जाता आता एक सांगतो, गोंदवलेकरांचं एक खूप छान वाक्य आहे, गोंदवलेकर महाराजांचं एक खूप छान वाक्य आहे की सगळं देऊन टाकलं की श्रीराम पुरवतो. ह्याच्यामध्ये त्यांना एकच सांगायचं आहे की तुम्ही जेव्हा सगळं द्यायची तयारी ठेवता ना, तेव्हा अख्खं विश्व तुमच्या कवेत असतं मित्रांनो. सो ह्याची नोंद घ्या आणि त्याप्रमाणे मनःशांती मिळवण्यासाठी जी गोष्ट तुम्हाला बांधून ठेवते ती सोडायची तयारी करा. तर हे आजचं रील होतं मित्रांनो, मनःशांती रिगार्डिंग. तुम्हाला आवडलं असेल तर प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग धिस रील. जय हिंद.